नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा मुख्य सचिव मुख्य अधिकारी जिल्हाधिकारी शिवसाहेब अरे कुणीतरी करा, अरे कुणीतरी करा। जर तुम्ही रस्ता केला नाही तर आमच्या मतदानावरची बहिष्कार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष नाही। मला चालू आमदारालाही नाव ठेवायचं नाही, माजी आमदारालाही ठेवायचं नाही, माजी खासदाराला ठेवायचं नाही, रणी खासदारालाही ठेवायचं नाही, या ठिकाणी माजी पालकमंत्र्याला ठेवायचं नाही, चालू पालकमंत्र्याला ठेवायचं नाही। मला सगळ्यांनी मिळून रस्ता द्यावा एवढीच अपेक्षा। आज तुला नाही तर मग आता इथून पुढे काय काय करायचं आमचं सगळं ठरलेलं, तो रितसर ठरलेलं। पण मला फक्त आता शब्दात यांचा निषेध व्यक्त करायचा नाही, निषेध व्यक्त करण्यासाठी मला या ठिकाणी काम करायचं ते कथित आहे, तेवढा निषेध चांगल्या पद्धतीने व्यक्त करू। त्या पद्धतीमध्ये आपल्या रस्त्यावरचा चिखल आहे, पाणी आहे, गाळ आहे, त्यानं मला एकदा हमले करू धुळा त्याला काढलं, खाली बसला काय नाही, एकदा होऊन जाऊ द्या कार्यक्रम। लाज त्यांना वाटली पाहिजे, मला बिलकुल लाज नाही, मला अजिबात लाज नाही। आणि पोलीस प्रशासनाला विनंती आमचा प्लीज गुन्हा दाखल करू नका, आम्ही अजिबात चूक केलेली नाही, आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, देणारा नाही, आम्ही जसे गपचीप आलो तसे गपचीप कशी देणार। तुम्हाला विनंती आहे, प्लीज आम्हाला उद्या बोलू नका, तुमच्या पाया पडतो कलेक्टर साहेब, धन्यवाद। नाही करायचा, बोलून त्यांची जय जयकार करतो, पण त्यांचा निषेध असा करायचा। मला लाज नाही, ह्यांना लाज वाटते, मला लाज आम्हाला माझी लाज नाही। काय होणार आहे, घरी जाऊन आंघोळ करीन, मायाकडे भेटावून सापडले काय अडचण नाही। चला वाजवा, यांना वाजवा, सगळ्यांनी चॅनलला मला वाजवा। या ठिकाणी या महिला जमा झाल्यात, नळवंडी नाक्यापासून इथपर्यंत चालत आल्यात, प्रशासनाला याच्या वेदना नाहीत। प्रशासन फक्त या शेतकऱ्याच्या लेकराला अडवायचं काम करतंय। काय रे बाबा, कशामुळे हा शेतकऱ्याचा मोर्चा इकडं नका नळवंडी नाक्यात अडवला गेला, पण या मोर्चातल्या प्रत्येकाने ठामपणे सांगितलं की आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालते, पण आम्ही कलेक्टर ऑफिस पर्यंत जाणार। हे तुमच्या आमच्या एकीचं बळ आहे, त्यामुळं हा प्रश्न सोडायचा असेल तर नाळवंडी परिसरातील सर्व गावातील नागरिकांनी एकी करणं गरजेचं आहे। सगळ्यांनी एकत्रित येऊन या प्रशासनाला सांगून दिलं पाहिजे की जोपर्यंत या ठिकाणी रस्ता होणार नाही तोपर्यंत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत। जर आपला रस्ता होणार असेल तर या मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय हे प्रशासन जागा येणार नाही। मागे आमच्या एका मित्राने बेलवाडीच्या रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता, तर प्रशासनाला पुढच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांना रस्ता करून द्यावा लागला।
त्यामुळं मला वाटतं सगळे आपल्या ज्या नाळवंडीमध्ये गावं येतात, खांडेपारगावपासून नाळवंडी बाकी सगळे गावं, सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे, एक ठाम विचार केला पाहिजे. जर प्रशासनाने तात्काळ रस्ता केला नाही तर या प्रशासनाच्या निवडणुकीवर आपण बहिष्कार टाकला पाहिजे. एक मोकळं बोलायचं म्हणजे हा रस्ता होणं काळाची गरज आहे. प्रत्येकाला नाळवंडीवरून जरूर फाट्यावर जावं लागतं आणि जरूर फाट्यावरून असं यावं लागतं. बरोबर आहे का? रस्ता एकदा थोडंफार खडे बुजूचे, खडे बुजले की पुन्हा एखादा टिप्पर गेला की परत त्याच्यात तसा. त्यामुळं हा रस्ता पुन्हा चांगला झाला पाहिजे आणि या रस्त्यासाठी जे काही आंदोलन असेल त्या आंदोलनामध्ये आमचं खांडेपारगाव आणि परिसरातील सर्व लोक या ठिकाणी येतील. त्यामुळे सर्वांना एकदा जोरात घोषणा द्या, त्या प्रशासनाला कळायला पाहिजे, अरे रस्ता आमच्या हक्काचा, अरे रस्ता आमच्या हक्काचा, बिग नाळवंडी रस्ता. यानंतर माझे मित्र, माझे बंधू या ठिकाणी कुणी या धमकीला घाबरलं नाही आणि या ठिकाणी मोर्चाला आलो. काल आमच्या वेदना या सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे, सरकारला आमची जाण कळायला पाहिजे. आज आमच्या या ठिकाणी 2 गावांना 2,000 मतदार आहेत, पण कुठेतरी त्या मतदानाची जाणीव या सरकारला नाहीये. एक वाईल टाकल्यासारखं आमच्या गावाला टाकलेलं, अवघ्या हक्काच्या अंतरावर 8 किलोमीटर ते 10 किलोमीटर आमचं गाव आहे, पण त्या गावाच्या रस्त्याकडे कुणी लोकप्रतिनिधी बघायला तयार नाही. आम्ही निवेदन दिले, ग्रामपंचायतीने निवेदन दिले, लोकप्रतिनिधी निवेदन दिले, झटणारे असंख्य या रोडसाठी आपल्या जीवाचं रान केलंय. अक्षरशः या कलेक्टर ऑफिस मध्ये निवेदनाचा खच पडलेला आहे, पण त्या निवेदनाला कोण वाचतंय, कोण त्यासाठी 1 कोटी रुपये, 2 कोटी रुपये, 10 कोटी रुपयाची तरतूद करते. आज कुठेतरी या माता भगिनींची, आमच्या युवकांची आणि शेतकरी युवक बांधवांची दखल या सरकारने घ्यावं आणि गाड झोपलेलं सरकारने कुठेतरी आता जागं राहायला पाहिजे. कारण की मी सांगतो मार्गाने शांततेत आंदोलन केलं, आंदोलनाचा मार्ग त्यांच्याकडे हातात द्या नसतं. आणि एक घोर आहे, ते घोर सुद्धा मी घेऊन आता उद्या येणार आहे, पण मी त्याला कातर लावणार नाही. त्यांनी सरकारने त्याची जिम्मेदारी घ्यावा. आणि माझ्या सगळं असंख्य असे गावातील नागरिक आहेत, त्यांच्याकडे पशु आहेत आणि कुठेतरी हे सरकारला महागात पडणार आहे. त्यासाठी थोडक्यात त्याची जाणीव घ्या. जिल्हा परिषदचे इलेक्शन आलेले असेल, आता लोकशाही मार्गाने आम्ही त्याचं सुद्धा पुढचं नियोजन गावकरी सर्व बसून ठरवणार आहे. आता मी एवढंच सांगेन की हे जे आंदोलन आहे त्याला सर्वांनी, आपण बीडकरांनी सुद्धा सहकार्य केलं. इथं संधी बघताय पत्रकार बंधूंनो, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की आमच्या माता भगिनी अवघ्या 5 किलोमीटर नाळवंडी नाक्यापासून इथवर पायी चालले. आमचे बैल जवळपास सकाळी 9 वाजल्यापासून सुटलेले, त्यांना खायला काय नाही, आम्ही सुद्धा काही खाल्लेलं नाही. पण या रस्त्याची जाणीव समजायला व्हावा यासाठी राहील रस्ता या सरकारला खूप महागात पडेल. धन्यवाद. कसं काम म्हणते माहिती का की आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही आमचेच काम विसरलो आणि आज तुम्हाला विना आणा पाण्याचं बैलगाडी पायी इथपर्यंत यायला लागले. राजकारणी किंवा समाजकारणी म्हणून मी सगळ्यांच्या आधी माफी मागून सुरुवात करतो बोलायची. कारण जरी करायचं होतं ते कोणी आलेलं नाही करतो. मनोजराव मला म्हणले की राजकारणावर बोलू नका, नाव नाही घेत, पण त्यांना बोलण्याशिवाय आपलं गाडी पुढे जातच नाही. कारण त्यांना बी कळकळ लागली पाहिजे. आई दूध तेव्हाच पास नाही ज्यावेळेस लेकून रडतं, बरोबर आहे का? पण आपण रडलेलोच नव्हतो. तुमचं स्वागत आहे की तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने पहिल्यांदा आलात. नाहीतर यापूर्वी निवेदनाच्या पुढे कुणी जात नव्हतं, पण आता असं आलं की बोलायचंच काम नाही. आता तुमच्या गावात येताना मला काही हिंमत नाही मतदान माघारीची, बाकीचे मी सांगू शकत नाही.
हेमेंद्र बोललं पाहिजे राजाराम तर कसं म्हणलं मोकळं मोकळं असं आहे किंवा माझी काही हिंमत नाही आणि माझ्या नंतर जे बिनलाच्या मतदानाला येईल तुमच्याकडे त्यांनी रस्त्याचं काय ते प्रपोजल घेऊन येईल बरोबर आहे का आणि ते बी आपल्याला पटलं पाहिजे नाही तर रस्ता करतो डीपीडीसी मधून अर्धा किलोमीटर झालं की खड्डे जशाला तसेच असं बी नाही व्हायला पाहिजे कारण त्या खडी क्रशर मध्ये अवकाम राहत का खड्डेच सध्या टू व्हीलर जरी नेली का जाता येत नाही एखादी सजा दिल्यासारखा तो रस्ता आहे मग त्या क्रशरवाल्याचा तिथं सीमेचा रस्ता पाहिजे बरोबर आहे का कारण आता रस्ता डांबरी करून उपयोग नाही ज्या पद्धतीने मानकुरवाडी गावाचा सीमेचा रस्ता बनलाय त्याच पद्धतीने तुमच्या चिंचोली माळी देवतळ आणि माळवंडीचा रस्ता पूर्णपणे सिमेंटचा झाला तर टिकणार आहे नाहीतर काही उपयोग नाही साहेब एकदा पुढे रस्ता सुरू करणे आणि मागून खडीचं क्रशर ते जे काय वाहन टिप्पर असते ते गेलं की खड्डे कमरा इतके जशाला तसे पुढचं पाठ मागचं एकदम सपाट अशी परिस्थिती होणार आहे त्यामुळे घेताना बी पक्क घ्यायचे मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो कोणत्याच भावी उमेदवाराला तुमचा रस्ता कशातून करायचा याची अजूनही अक्कल नाही का नाही आम्ही त्या विषयात जातच नाही आम्ही त्या विषयाकडे जातच नाही अक्कल काढण्याचं कारण सांगतो मला आम्ही निवडूनच असले बहादूर दिलेत एकदा मतदान झालं की त्यांच्या गाडीचा काच खाली होत नाही नाव नाही बरं घेतलं कोणाचं नाव नाही घेतलं कोणाचं घेणार नाही सगळं समजून येते सगळं पब्लिक हुशार आहे आज एवढ्या मोठ्या संख्येने पब्लिक आली ना दादा कशी जाईल ना विषय पालकमंत्री गाव बैलगाड्या सोडल्या तिथं काम धाम सोडून एवढा पाऊस पडला एवढ्या पावसात जे नुकसान झाले ते बाजूला सारून रस्त्यासाठी का आले कारण आमच्याकडे दवाखान्यात पेशंट आणायला गेलो जर माता मावली डिलिव्हरीची असेल ना तर तिकडे डिलिव्हरी व्हायली एवढी वाईट परिस्थिती त्या गावांची आहे आज तुम्हाला आम्हाला माहिती ही मीडिया बी घेऊन जायला पाहिजे की अजित दादा पालकमंत्री असलेल्या बीड मध्ये चिंचोली दैपळ आणि नाळवंडीला रस्ता असा आहे की जिथे महिला गरोदर असली तर डिलिव्हरी होईपर्यंत खड्डे ही विषय तिथपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून ह्याच्यामध्ये काहीतरी होईल आता आमच्या एका मित्र रस्ता पहिल्या निवडणुकीला त्यांनी समजा सांगितलं की आपलं मतदान नाही घ्यायचं दुसऱ्या निवडणुकीला रस्ताला अहो आमचं साहेब इतकं येणं आपल्याकडे कुठे गेले एवढं येणं आपल्याकडे त्यांनी रस्ता काय ते आचारसंहिता आज नगर परिषद लागणार आहे जिल्हा परिषदचा काही विषय नाही हे 4-8 दिवसात ठरवायचे 2000 मत आहेत हे ठरणार आहेत झडपीची जागा आणि पंचायत समितीची जागा ठरणार आहेत का नाही 5 म्हणलं एक गोष्ट तुम ठरवून जा जे रस्ते की बात करेगा उसको ही वोट मिलेगा बरोबर आहे का नाही नाही तर तरी यायचं मी तुमचा पाहुणा मी तुमचा जातीवाला नाही आता तुमची जात रस्ता तुमचा पाहुणा बरोबर आहे ना तुमचा पाहुणा तुमचा पक्ष आणि मतदान बी कुणाला हा त्यांचा आता पक्क ठरलंय ह्याच्यात काही बदल होणार आहे का आणि फुटायचं नाही बाबांनो आज बघा माता राहिले बरं का मला पहिलं तुमच्या फाट्यावर आलं की मलाच पहिलं विचारायचं तुझ्याकडे काय आहे का त्या दिवशी बोलण्यासारखं नाही तर तू पण मध्ये यायचं नाही बाहेरच उभा करायचं आमची हिंमत नाही तुमच्या पुढे जायची आमचे बाबा नाही पाय ठेवायची त्यामुळे पक्क ठरलंय का ओके धन्यवाद प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.